सध्या झेप्टो या साईटवर द हिंदू सर्च केलं की 1947 साली भारत स्वतंत्र झाला तेव्हाचा अंक तुम्हाला मिळू शकतो. पण 1947 साली ही बातमी देशभरात कशी पसरली तुम्हाला माहिती आहे का? 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र झाला. पण आजसारखं हे स्वातंत्र्याचं वृत्त काही एका सेकंदात मोबाईलवर पोहोचलेलं नव्हतं. त्या काळात ना इंटरनेट होतं, ना सोशल मीडिया, ना टेलिव्हिजन. मग देश स्वतंत्र झाल्याची बातमी अख्ख्या भारताला समजली तरी कशी? यासाठी सर्वात महत्त्वाचं माध्यम होतं रेडिओ. 14 आणि 15 ऑगस्टच्या मध्यरात्री दिल्लीतील संविधान सभेत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ऐतिहासिक ट्रिस्ट विथ डेस्टिनी हे भाषण केलं. हे भाषण आकाशवाणीवरून प्रसारित झालं. ज्या घरांमध्ये रेडिओ होता तिथे लोक मध्यरात्री एकत्र जमले. अनेकांनी सार्वजनिक ठिकाणी रेडिओ लावून स्वातंत्र्याचा एक ऐतिहासिक क्षण ऐकला. यानंतर बातमी पोहोचवण्याची जबाबदारी होती वर्तमानपत्रांची. द हिंदू, द टाइम्स ऑफ इंडिया, हिंदुस्तान टाइम्स यांसारख्या वृत्तपत्रांनी स्वातंत्र्याच्या बातम्यांना प्रमुख स्थान दिलं. विशेष अंक, मोठे मथळे आणि देशभक्तीपर लेख, कवितांमधून स्वातंत्र्याचा उत्सव लोकांपर्यंत पोहोचला. पण भारतातल्या प्रत्येक घरात रेडिओ किंवा वर्तमानपत्र पोहोचत नव्हतं. म्हणून मग बातमी पोहोचली माणसांकडून माणसांपर्यंत. गावात एखाद्याला बातमी समजली की ती पुढच्या व्यक्तींपर्यंत गेली. शहरांमध्ये मिरवणुका निघाल्या, घोषणा सुरू झाल्या आणि ध्वजारोहणाच्या कार्यक्रमातून स्वातंत्र्याचा संदेश दूरवर पोहोचला. अशा प्रकारे रेडिओचा आवाज, वर्तमानपत्राची शाई आणि माणसांकडून माणसांपर्यंत बातमी गेली. यांनी मिळून 15 ऑगस्ट 1947चा संदेश देशभर पोहोचवला. मात्र या स्वातंत्र्याच्या जल्लोषासोबतच फाळणीची भीषण वेदनाही होती. एका बाजूला स्वातंत्र्याचा उत्सव तर दुसऱ्या बाजूला मात्र हिंसाचार, विस्थापन आणि लाखो लोकांचं दुःख होतं. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी लोकशाही फ्रेंडलीला फॉलो करायला विसरू नका. लोकशाही मराठीकडून तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.